श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात सर्व ताई दादा? मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आता आज 31 डिसेंबर 2025 या सालचा शेवटचा दिवस. 2025 हे साल प्रत्येकालाच थोडंसं म्हणजे जेमतेम गेलं. प्रत्येकालाच थोडे चांगले थोडे वाईट असे अनुभव आलेत. तर आपलं आयुष्य म्हणल्यावर थोडंसं सुख आणि दुःख हे दोन्ही येणारच. सुख आलं तरच दुःखाची किंमत कळते आणि दुःख आलं तरच सुखाची किंमत कळते. त्याच्यामुळं सुख दुःख हे दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळं आपण सुखाला आणि दुःखाला बरोबर घेऊनच आयुष्यात पुढे चालायचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाईट काहीतरी चांगले प्रसंग येतच असतात. त्यामुळे बघा, आपण स्वामींची सेवा ही कधीच सोडायची नसते. 2025 मध्ये स्वामींनी खूप छान सेवा करून घेतल्यात आमच्याकडून आणि तुमच्याकडूनही करून घेतले असतील. आता माझंच आयुष्यात बघा एक प्रसंग सांगते. एप्रिल 2025 मध्ये माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. ते 8 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर त्यांचं ऑपरेशन झालं 40 टाक्यांचं. नंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन पण आल्यावर म्हणजे आता आपल्याकडे पेशंट आहे म्हटल्यावर पाहुणे रावळे चालूच असतात. तसंच माझंही झालं. पाहुणे वगैरे चालू होते तरी मी गुरुचरित्र पारायण लावलं आणि त्यावेळेला धावपळीमध्ये स्वामींनी माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घेतलं. म्हणजे बघा, मला आता म्हणजे मी तो विचार केला तर मला म्हणजे समजत नाही की मी कसं एवढं याच्यामध्ये पाहुणे वगैरे त्यांचे सगळं जेवण खावण वगैरे तरी मी म्हणजे गुरुचरित्र पारायण केलं त्यावेळेस. म्हणजे तसे सेवा आमच्या ऑनलाईन चालूच होत्या, पण हे गुरुचरित्र पारायण पण सगळं बघून मी म्हणजे कसं हँडल केलं. तर म्हणजे कोणी करून घेतलं हे तर हे स्वामींनी करून घेतलं. आपण करणारे कोण आहे हो? स्वामीच आपलं सगळं काही बघत असतात. आपली इच्छा जरी असली तरी सेवा करून घेणारे तेच आहेत. त्याच्यामुळं दिवस कसे असू द्यात, वाईट असू द्यात, चांगले असू द्यात, स्वामी सेवा ही सोडायची नाही. आता आज 31 डिसेंबर आपण सरत्या वर्षाला म्हणजे निरोप देतोय आणि नवीन वर्षात उद्यापासून पदार्पण करतोय. तर ठीक आहे, सुखदुःख हे चालूच असतं आयुष्यामध्ये. सुख आल्याशिवाय दुःखाची किंमत कळत नाही, हे चालूच असतं. पण स्वामी सेवा ही कधीच सोडायची नसते. बघा, स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे, पण त्यातून टिकून राहणं त्याच्यामध्ये खूप अवघड आहे. स्वामी खूप परीक्षा बघतात, अगदी नकोसं होतं. त्याच्यामुळे भक्तांनी कधीच हार मानायची नाही आहे. ठीक आहे, आपले दुःख किती आले तरी आपले गुरु किती मोठे आहेत. संकटांना सांगायचं आहे तुम्ही किती, आपण माझे गुरु एवढे म्हणजे तुमच्यापेक्षा प्रबल आहेत, आमच्या पाठीशी ते उभे आहेत. संकट किती मोठे असले तरी आपल्या गुरु आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे संकटांना तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागतच करतोय. पण त्या संकटातून पुढे जायला आपले गुरुच आपल्या पाठीशी असतात, आपला हात धरतात. त्याच्यासाठी गुरु हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण 2025 मध्ये खूप छान छान सेवा केल्या असतील. करा, स्वामी सेवा सोडू नका. किती संकट आले, किती मोठी आव्हाने आले तरी स्वामी सेवा ही कधीच सोडायची नाही. उलट स्वामींना सांगायचं आहे, स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी आहात, आम्ही करणारे कोणीच नाहीत, तुम्ही सगळं करून घेणारे सगळे तुम्हीच आहेत. त्याच्यामुळे आमची संकट आली तरी आम्हाला त्यात विचलित होऊ देऊ नका. आमचा हात धरून राहा, संकटातून पुढे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखवा. कारण आपला गुरु आपल्याबरोबर पाहिजे अशा वेळेस आणि तोच आपल्याला तारून नेतो. बाकी सगळे तुमचं प्रपंचिक गरजा आहेत ते सगळं आपण फक्त प्रपंचात राहून ते पूर्ण करायचे आहेत. बाकी आपल्याला गुरुच पुढं तारून नेतात. त्याच्यामुळं आता आपण या वर्षाला निरोप देऊया आणि पुढच्या वर्षात पदार्पण करूया. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंसं इकडं तिकडं होतं, हरकत नाही. प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो. सुखामागून दिवस येतात दुःखाचे, दुःखामागून दिवस येतात सुखाचे. तरी आपण या वर्षाला निरोप देत असताना प्रत्येकाला माफ करत चालायचे. जरी कुणी आपले आजूबाजूचे कुणी असतील नातेवाईक वगैरे तर ते दुःख काही असेल आपलं भांडण तंटा वगैरे ते मनात नाही ठेवायचंय, सोडून द्यायला शिकायचंय. सोडून दिलं तरच आपण पुढचं आयुष्य चांगलं जगू शकतो. बघा, ते जर विचार मनामध्ये ठेवले तर आपलंही आयुष्य खूप म्हणजे वेगळंच होऊन जातं. आणि तो एक असा मनामध्ये काहीतरी ते विचित्र भावना असतात. त्यामुळे प्रत्येकाला माफ करत चालायचंय. माफ केल्याने आपले मन असं शुद्ध होतं आणि आपणही त्या गोष्टीपासून परावृत्त होतो. तेच जर डोक्यात ठेवलं तर मग आपलंही आयुष्य जगण्याला खूप असं सुसह्य होऊन जातं. त्याच्यामुळे प्रत्येकाला माफ करत चला. आणि आपण स्वामी सेवक आहे, त्याच्यामुळं स्वामी नेहमी सांगतात मी पानाचा सहा करायचा आहे. त्याच्यामुळे मी पाना ठेवायचा नाही अजिबात. स्वामी सेवेकरांनी प्रत्येकाला माफ करत पुढे चालायचंय आणि स्वामी सेवेकरी घडवत चालायचंय. स्वामी सेवेकरी म्हणजे कोण आहे तर आपण देवाने दिवा लावायचंय. बघा, एका सेवेकऱ्याने 10 सेवेकरी घडवायचे रोज तरी. त्याच्यामुळे आपल्याला जी काही माहिती आहे थोडीफार स्वामी सेवेची तर आपण स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार करायचा आहे.
तर स्वामी मार्ग कसा आहे, जे दुःखी लोक आहेत म्हणजे त्यांना स्वामी मार्ग दाखवायचा आहे. त्यांच्या मुखावर एक हास्य आलं तर तेच आपल्या आयुष्यातलं खूप मोठं भाग्य आहे. म्हणजे आपण काहीतरी समाधान आपल्याला लाभतं की चला आपण या जन्मात काहीतरी चांगलं करतोय, म्हणजे ते एक आपल्याला समाधान असतं. त्यामुळे अधिकाधिक स्वामी सेवेकरी घडवायचे, स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार करायचा आहे. स्वामींना तेच प्रिय अन्नदान करायचं आहे. जे काही भुकेले असतील जीव त्यांना अन्नदान दिलं तर म्हणजे त्यांच्याही मुखावर एक हास्य येतं की चला यांचंही पोट भरलाच. असेच खूप छान छान संकल्प करायचे आहेत. आता जे झालं ते झालं 25मध्ये. आता नवीन वर्षात पदार्पण करूया आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.